वादळी पाऊस आहे आणि त्याच्यामुळे वादळी पावसाचा जोरात जर पाऊस आला तर पावसाने त्रास होणार. परंतु थोडा थोडा पाऊस असेल, दिवसातून समजा 1 तास 1.5 तास पडला, थोडा थोडा धोधो नव्हे, तर त्याचा इफेक्ट झाडावरती तेवढा होणार नाही, नुकसान होणार नाही. परंतु उलट ह्याच्यामुळे फायदा एकच आहे की हवेतील नत्र त्याला मिळणार, आणखी झाडाची वाढ होणार, झाडाची वाढण्याच्या फळझाडाची वाढ होणार. सतत जर पाऊस लागला तर मोहर काळा पडणार आणि ढगाळ वातावरण झालं तर तुडतुडा वाढेल. त्यामुळे तुडतुडा वाढण्याचं जे प्रमाण आहे ते ढगाळ वातावरणाने जास्त होतं. जसं वातावरणाचं टेम्परेचर बदलतं, त्या टेम्परेचरप्रमाणे प्राण्यांचं म्हणजे तुडतुडा म्हणा, इतर कीटक म्हणा, ज्याला खाणारे मावा म्हणा, याचं प्रमाण वाढत जातं. त्यामुळे शक्यतो वातावरणावरती नियंत्रण करता आलं शेतकऱ्या, उदाहरणार्थ तुडतुडा वाढला तर गरम धूप दूर करायचा किंवा थंड पाण्याचा फवारा करावा, जेणेकरून टेम्परेचर चेंज झालं की हे तुडतुडे सहन करू शकत नाही आणि त्याचा इफेक्ट ॲटोमॅटिक प्राण्यांवरती होतो. तर त्या दृष्टिकोनातून तसा झाडांवरती आत्ताच्या पहिले मोठा फरक पडणार नाही. पण सतत 4 दिवस पाऊस राहिला तर मात्र धोधो पावसाने फरक पडू शकेल. मोर तुझा काळवंडला जाईल आणि मोर काळवंडल्याच्या आतमध्ये किडीचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. परंतु फवारणी करून कंट्रोल होईल ह्याची गॅरंटी नाही. फवारणी करून कदाचित जे जीवन उपयोगी कीटक आहेत ते मात्र नाहीसे होतील आणि जे त्रासदायक कीटक आहेत ते सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. कारण त्यांचं प्रमाण वाढण्याचं जो दुप्पट आहे, जितके उपकार कीटक जे आहेत त्यांच्यापेक्षा यांचं प्रमाण जास्त असल्यामुळे फवारणीचा उपयोग तेवढा होणार नाही. उगाच फवारणी करू का, आपण आंब्यावरती फवारणी करतो त्याचा कामगारांचा खर्च, औषधाचा खर्च आणि त्याचं प्रमाण जर काढलं तर जवळजवळ आपला खर्च 1/3 1/4 असतो. त्यामुळे तो खर्च कसा कमी करता येईल एवढ्यावरती आपण जर बघितलं तर शेतकरी बरेचसे सुखी होते.